प्रत्येक दिवशी मराठवाड्यामध्ये एक ना एक जीवन संपत आहे. अन्नदाता शेतकरी कष्टकरी लढाईच्या ऐवजी आत्महत्याचा मार्ग निवडतो. जानेवारी ते सप्टेंबर 2025 पर्यंत या 9 महिन्यामध्ये 707 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. मित्र, हे फक्त एक आकडे नाहीत. हे कोणाचे वडील, कोणाचे भाऊ, कोणाचे घरातले मेन करते धारते, ज्यांनी शेती करण्याच्या मार्गाने घामाच्या ऐवजी रक्ताचा थेंब गाळला. पण अक्षरशः शेतकरी वैतागलेला आहे. एकतर कर्जाच्या ओझामुळे, आणि दुसरी गोष्ट मागील 2 वर्षापासून क्लायमेट चेंज असा चालू आहे की सरकारही साथ देत नाही. पावसाने शेतीचं उद्ध्वस्त केलं आणि समाधानासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना चालू केल्या. 2024 मध्ये जून पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये 1266 शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला आणि ही संख्या लगातार वाढत आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश मधील संपूर्ण शेतकरी बांधव ओरडून सांगत आहे की आमचं कर्ज माफ करा. पण शेतकऱ्याचा आवाज कोण ऐकेल? ह्यांना मोठमोठ्या रॅलीत जायला आणि मोठमोठ्या उद्योगपतींना साथ द्यायला वेळ आहे, पण आपल्या अन्नदात्याला आत्महत्याशिवाय काहीच पर्याय नाहीये. केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफी करायचं एक स्वप्न दाखवलं होतं आणि आपल्या इथली सावकारी जर कर्जात पैसे न फेडल्यास त्याच्या मुलांकडून भरपाई घेतली जाते. आणि आपलं सरकार रॅली आणि प्रचार प्रसार कसा करता येईल याच गोष्टीकडे लक्ष देतात. आणि कर्जमाफी हा शब्द फक्त आणि फक्त नावापुरताच आहे. खरं तर या मित्रांनो, मराठवाडा, खानदेश, विदर्भ रोज एक एक जीवन संपवत आहे आणि याच्यावर राज्य सरकारही काही बोलत नाही आणि केंद्र सरकारला तर काही देणं घेणंच नाही. काय वाटतं मित्र तुम्हाला? कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.